शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आणि आकाश डॉक्टर वर्तकांकडे जाऊन पुन्हा ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतात। डॉक्टर वर्तकांना भेटून आकाश खूपच खुश होतो। तो भूमीला सांगत असतो की मला ते वर्तक काका खूप आवडले, आपण यापुढे त्यांच्याकडेच जाऊ आणि त्यांनी आज मला दिवाळीचं गिफ्ट म्हणून चॉकलेटही दिले आहेत आणि ते सगळे चॉकलेट्स माझ्या आवडीचे आहेत। पुढे तो म्हणतो की ते वर्तक काका खरंच खूप छान आहेत, यापुढे मला त्यांच्याकडेच जायचं आहे कारण ते असे पहिलेच डॉक्टर आहेत ज्यांनी मला चॉकलेट्स दिलेत। मात्र आकाशच्या या बोलण्याकडे भूमीचं लक्ष नसतं। तिला सतत ऑफिसमध्ये घडलेला प्रकार आठवत असतो आणि ही गोष्ट आकाशच्या लक्षात येते। तो वैतागून भूमीला म्हणतो की सायकल राणी, तू कशाचा विचार करते? आजकाल तू असंच करत असते, तुझ्या डोक्यात दुसराच कोणता तरी विचार सुरू असतो आणि त्यामुळे भूमी आकाशची माफी मागत म्हणते, हो आकाश, मी एक वेगळाच विचार करत होते आणि प्लीज मला माफ कर, माझं आजकाल तुझ्याकडे दुर्लक्ष होत आहे। परंतु आकाश म्हणतो की सायकल राणी, तू असं बोलू नको, मी असं कधीच म्हणणार नाही की सायकल राणीचं माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे, कारण तू नेहमीच माझ्याकडे लक्ष देते। आणि ते ऐकून भूमीलाही आनंद होतो। मात्र त्याच वेळी तिला रागिणीचा कॉल येतो। रागिणी तिला सांगते की मी कॅब घेऊन घरी आले आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा डायरेक्टली घरीच या, ऑफिसमध्ये नाही। आणि मग त्यानंतर भूमी आणि आकाश घरी जाण्यासाठी निघतात। मात्र मार्केटमधून त्यांची कार जात असताना भूमीला त्या ठिकाणी एक माणूस दिसतो आणि त्या माणसाला बघून तिला धक्काच बसतो, कारण हा तोच माणूस असतो ज्याने रघु काकांवर हल्ला केलेला असतो। आणि त्यानंतर भूमी लगेच गाडीमधून खाली उतरते आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याच्या कानाखाली मारते। भूमीला बघून तो माणूसही घाबरतो, तर भूमी सरळ त्याची कॉलर पकडत विचारते की कोण आहेस तू आणि रघु काकांवर हल्ला का केला होता तू? आणि त्यामुळे तो माणूस खूप घाबरतो आणि भूमीला म्हणतो की तुम्ही समजताय तो मी नाहीये। मात्र भूमी म्हणते की सांग, तुझ्या पाठीमागे नक्की कोण आहे? कोणी सांगितलं होतं तुला रघु काकांवर हल्ला करण्यासाठी? मात्र तो माणूस भूमीला ढकलून देतो आणि तेथून पळून जातो। तर आकाश त्या ठिकाणी येत भूमीला सावरतो। तर भूमी खूप पॅनिक झालेली असते, ती मोठ्याने ओरडून त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करते। मात्र तो माणूस दूरवर गेलेला असतो। तर भूमी शेजारच्या लोकांना म्हणत असते की अरे पकडा कोणीतरी त्याला, तो गुंड आहे। मात्र कोणीही त्या माणसाला पकडण्यासाठी पुढे जात नाही। तर आकाश भूमीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। तर भूमी आकाशला सांगते की याच माणसामुळे आपल्या रघु काकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं। आणि ते ऐकून आकाशलाही धक्का बसतो। तो भूमीला विचारतो, पण मग आता आपण काय करायचं, कारण तो माणूस खूप लांब गेला आहे। त्यावर भूमी म्हणते आता आपण काहीच करू शकत नाही। तर आकाश तिला सांगतो, पण सायकल राणी, आपण ही गोष्ट पोलीस काकांना तर सांगू शकतो ना? आणि आकाशचं ते बोलणं भूमीला सुद्धा पटतं आणि त्यानंतर ते दोघेजण घरी जातात। तर रागिणी एका व्यक्तीसोबत फोनवर बोलत असते। ती म्हणत असते की तुम्ही काही काळजी करू नका, कालिंदीची ट्रीटमेंट आता व्यवस्थितच होईल, मी सिटी हॉस्पिटलच्या डीनसोबत बोलले आहे। आणि रागिणीचं ते बोलणं ऐकून भूमीला धक्काच बसतो। त्यानंतर रागिणी फोन ठेवून देते आणि भूमी आकाशला कधी आलात ते विचारते। तर आकाश सांगतो की रागिणी आत्या, आम्ही आत्ताच आलोय। आणि त्यानंतर रागिणी उगाच नाटक करत डॉक्टर वर्तकांसोबत असणारी अपॉइंटमेंट कशी झाली हे त्यांना विचारते। आकाश सांगतो की ते डॉक्टर काका खरंच खूप छान आहेत, त्यांनी मला चॉकलेट्सही दिले। त्यामुळे रागिणी म्हणते, अरे वा, आमच्या आकाशचे तर सर्वच जण लाड करतात। तर भूमी रागिणीला विचारते की आत्ता तुम्ही फोनवर कोणाशी बोलत होता? आणि त्यावर रागिणी सांगते की माझी मैत्रीण कालिंदी सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण तिच्या ट्रीटमेंटमध्ये काहीतरी घोळ झाला होता, त्यामुळे मी स्वतः काल सिटी हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांच्या डीनसोबत बोलले आणि आता म्हणूनच तिच्या नवऱ्याचा फोन आला होता आभार मानण्यासाठी। आणि ते ऐकून भूमी खूपच खुश होते आणि मनाशी म्हणते, म्हणजे रागिणी आत्ता काल सिटी हॉस्पिटलमध्ये या कामासाठी गेल्या होत्या तर? आणि त्यानंतर ती आणि आकाश फ्रेश होण्यासाठी वर जातात। तर रागिणी हसतच भूमीकडे बघत असते। त्यानंतर पौर्णिमा त्या ठिकाणी येते। ती रागिणीला विचारते की हा सगळा काय प्रकार होता? त्यावर रागिणी हसतच सांगते, हे फक्त एक नाटक होतं मला सेफ करण्यासाठी, कारण माझ्या ड्रायव्हरने भूमीला सांगितलं होतं की काल मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेले होते
होते, त्यामुळे तिच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण झाला आणि तोच दूर करण्यासाठी मी हे नाटक केलं. आता तिच्या मनात माझ्याविषयी थोडाही संशय नसेल आणि त्यावर पौर्णिमा वैतागून म्हणते की हे बरं आहे तुमचं, म्हणजे तुम्ही स्वतःला सेफ करून घेता आणि मला मात्र या सगळ्यामध्ये अडकवता. अजून किती दिवस मी असं राहायचं आहे? आणि त्यावर रागिनी म्हणते जास्त नाही, फक्त 7 ते 8 दिवस. त्यावर पौर्णिमा विचारते या 7 दिवसांमध्ये काही चमत्कार होणार आहे का? तर रागिनी हसतच सांगते चमत्कार होणार नाही, तर मी तो घडवणार आहे. तर दुसरीकडे आजी जुने फोटो बघत बसलेली असते आणि ते फोटो बघत असताना नकळत त्यांचे डोळे भरून येतात. त्याच वेळी भूमी त्या ठिकाणी येते. ती आजींना काय झालं ते विचारते. त्यावर आजी म्हणतात की एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी मला माझ्या जगन्नाथाची आठवण येत नाही. जेव्हापासून हे मृत्यूपत्राचं सत्य माझ्यासमोर आलं आहे ना, तेव्हा मला अजिबात राहवत नाही. सतत जगन्नाथाची आठवण येत असते. त्याने ते मृत्यूपत्र नक्की का बनवून घेतलं तेच मला कळत नाही. आणि आजीचं हे सगळं बोलणं ऐकून भूमीलासुद्धा वाईट वाटते. आणि त्यानंतर ती आजीला विचारते की बाबांना शेवटच्या दिवसांमध्ये बिझनेसमध्ये काही त्रास होता का? त्यांचे कोणी शत्रू होते का? त्यावर आजी सांगते नाही ग, माझ्या जगन्नाथाचा स्वभाव असा होता की कोणी कितीही ठरवलं तरी त्याचा शत्रू बनत नव्हता. त्यामुळे त्याचा कोणी शत्रू असेल असं मला वाटत नाही. आणि बिझनेसमध्ये तर तो वाघ होता. तो सगळ्या स्पर्धकांच्या पुढे गेला होता. त्याच्या मनात कधीच कोणाबद्दल वाईट विचार येत नव्हता. तो खूप निर्मळ मनाचा होता. तर भूमी म्हणते आणि त्यावेळी बिझनेसमध्ये आत्यांची सुद्धा मदत होत असेल ना? मात्र आजी सांगते नाही ग, त्यावेळी रागिणीचा बिझनेसशी काहीच संबंध नव्हता. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. तर आजी म्हणते आता तुझ्यापासून काय लपवायचं, तू तर या घरची सून आहे. आणि मग ती भूमीला सांगते आकाशच्या आजोबांनी सगळा बिझनेस जगन्नाथाच्या नावावर केला आणि ही गोष्ट रागिणीला अजिबात आवडली नाही. या गोष्टीचा तिच्या मनात राग होता, कारण ती लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी आणि हुशार होती. तिलाच हा बिझनेस पुढे चालवायचा होता. पण यांच्या मनात काय आलं माहीत नाही आणि त्यांनी सगळा बिझनेस जगन्नाथाच्या नावावर केला. त्याने कधीच दुजाभाव केला नाही. मात्र रागिणीच्या मनात शेवटपर्यंत ही गोष्ट होती. पण शेवटी ती सुद्धा बहीणच ना. जगन्नाथ गेल्यानंतर ती धावत पळत इथे आली. तिने हे घर सांभाळलं, बिझनेसही पुढे नेला. आणि ते ऐकून भूमीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तर आजी म्हणत असते की 10 मे 2017ला जगन्नाथचा अपघात झाला. त्यानंतर तो 2 दिवस शुद्धीवरही आला. मात्र त्यानंतर त्याचं निधन झालं. पण मला खरंच कळत नाही, जो माणूस 2 दिवस शुद्धीवर आला होता त्याला मृत्यूपत्र बनवायची नक्की काय गरज पडली? आणि आजीच्या या प्रश्नाने भूमीसुद्धा विचारात पडते. तर दुसरीकडे रागिनी हसतच पौर्णिमाला सांगत असते की 7 दिवसांमध्ये मी या भूमी आणि आकाशला देवाघरी पाठवणार आहे. आणि ते ऐकून पौर्णिमाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर रागिनी हसतच तिला सांगत असते की मी त्या अब्बासला रघुच्या मागावर पाठवलं आहे. मृत्यूपत्र रघुकडेच असणार, त्यामुळे ते एकदा मिळालं की आपण ते नष्ट करून टाकू. आणि तोपर्यंत भूमी आणि आकाशही देवाघरी जातील. मग ही सगळी प्रॉपर्टी माझ्याच नावावर होईल. आणि मग त्यानंतर रात्री भूमी रघु काकांच्या रूममध्ये जाते आणि जगन्नाथचं मृत्यूपत्र पुन्हा बघते. आणि तेव्हा तिला समजतं की जेव्हा आकाशचे बाबा 2 दिवस शुद्धीवर आले होते त्याच वेळेत त्यांनी हे मृत्यूपत्र बनवून घेतलं. आणि त्यामुळे ती मनाशी म्हणत असते की या 2 दिवसात नेमकं असं काय घडलं की बाबांना मृत्यूपत्र बनवावं लागलं आणि त्यांनी ही सगळी प्रॉपर्टी आकाशच्या होणाऱ्या बायकोच्या नावावर केली. म्हणजे त्यांना माहीत असणार की ही प्रॉपर्टी आणि त्यांचा आकाश सेफ नाहीये. जवळच्याच एका व्यक्तीकडून त्याला धोका आहे. पण ती व्यक्ती नक्की कोण असा प्रश्न तिला पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रघु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे रागिणीला समजतं आणि ती अब्बासला तिकडे पाठवते. तर दुसरीकडे भूमीला सुद्धा समजतं की आपण डेटा बँकमधून डेटा मागवला होता. ही गोष्ट रागिणीला माहीत होती आणि तिने मुद्दामच कदमांना राजापूरला पाठवलं होतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.